भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना देशातला सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न जाहीर झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली। भाजप पक्ष वाढवण्यात अडवाणींचा मोठा वाटा आहे। नरेंद्र मोदींनी एक ट्विट करून लालकृष्ण अडवाणींचं अभिनंदन करून या पुरस्काराची घोषणा केली आहे। तर लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शरद पवार या तिघांच्या काय प्रतिक्रिया आपण पाहूया। सही दोन्ही नावं ज्यांची निवड झाली ती अतिशय योग्य नाव आहेत। कर्पूरी ठाकूर यांनी समाजाचा जो दुर्बळ वर्ग आहे त्यांच्यासाठी आपलं जीवन दिलं। अडवाणी देशाच्या संसदेमध्ये अनेक वर्ष होते, दिल्लीतनं निवडून गेलेले होते। एखाद दुसरा अपघात होता तर त्यांचा पराभव तसा कधी झाला नव्हता आणि त्यावर त्यांची निवड जी झाली थोडा उशीर झाला, पण ती योग्य निवड आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं मी अभिनंदन करतो। अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत। ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली, एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाणीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती। आपण जर त्यांचे विचार ऐकले, त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आता मिळालेलं आहे असं आपण मला सांगितलं तर हे खरोखरच मला अतिशय आनंद आहे। वैयक्तिकदृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे। आज आमच्याकरता संपूर्ण देशवासियाकरता आनंदाचा क्षण आहे। देशाचे गृहमंत्री उपपंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीने लालकृष्ण अडवाणीजींनी आपल्या त्यांच्या कार्यकाळात जे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले त्या निर्णयाने हा देश सुखावला आहे। आज त्यांनी केलेल्या संपूर्ण जीवनातील कार्यकाळातील या देशाकरता समर्पण याचाच हा भाग आहे की त्यांना आज भारतरत्न पुरस्कार मिळाला। हे आमच्याकरता खूप अभिमानाची बाब आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।